नमस्कार मंडळी. ठरलं तर मग चाचा म्हणजे 24 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला तर आपल्याला कोर्टरूममधलं सीन दाखवलेला आहे. आज आहे ना तर महिपत त्याचबरोबर रमेश या सगळ्यांची साक्ष होणार आहे. आता कोर्टरूममध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर जज साहेब येतात आणि हो आता इथे नागराजला सुद्धा आणून तिथे थांबवलेलं असतं आणि आता आपण पाहतो की जज साहेब म्हणतात की चला प्रोसेस सुरू करा म्हणून. आता त्यानंतर आता सुरुवात अर्जुन करतो आणि म्हणत असतो की मिलॉर्ड या ट्रक कंपनीच्या साईट मॅनेजर या केसमध्ये ट्रक कंपनीचे साईट मॅनेजर रमेश यांनी साक्ष दिली होती आणि कोर्टाने त्यावरती निकाल दिला होता की नागराज किल्लेदार यांची मुक्तता व्हावी म्हणून. पण मिलॉर्ड मला ना ती केस आता रिओपन करायची आहे असं अर्जुन म्हणतो. आता अर्जुनने असं म्हणल्यानंतर आता ते जे वकील आहेत ना नागराजचे ते वकील आता ते लगेच उठतात ना आणि ते लगेच म्हणायला लागतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून आणि म्हणतात की हे असं कसं होऊ शकतं म्हणून. आणि पुढे म्हणतात की माय लॉर्ड मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना सांगायला आवडेल की कोर्ट हे तुमच्या मर्जीने चालत नाही म्हणून. आणि आज बघा आज ना बऱ्यापैकी अर्जुनने केस कव्हर केलेली आहे. आता आपण पाहतोय की पुढे ते वकील म्हणतात की कोर्टाने एकदा केस दिली की पुन्हा तीच केस याच कोर्टात उभी करून काय होणार आहे या सगळ्यामुळे नाही का असं ते भांडारकर जे आहेत ना ते म्हणत असतात. आणि म्हणतात की श्री नागराज किल्लेदार हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांना तुमच्या इच्छे खातर सतत कोर्टाच्या वाऱ्या करायला लावू नका. आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट बालेराव तुमचे क्लायंट नागराज किल्लेदार जे आहेत ना तर ते प्रतिष्ठित व्यक्तीच्या मागे लपलेला एक मोठा गुन्हेगार आहेत म्हणून. असं आता अर्जुन स्वतःचं स्टेटमेंट देतो. आणि आता बघा पुढे अर्जुन पुढे म्हणतो की त्याचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची आता गरज आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर पुढे अर्जुन म्हणत असतो की मिलॉर्ड माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ज्याने या केसचा रुख कम्प्लिटली बदलून जाईल म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायलीला तर कळतच नाही की अर्जुनकडे काय पुरावा असेल म्हणून. आता अर्जुन म्हणतो की ते पुरावे सादर करण्याची मला परमिशन देण्यात यावी म्हणून. आता जज साहेबसुद्धा त्यांना परमिशन ग्रँटेड असं म्हणतात अर्जुनला. आणि आता अर्जुन पुढचे पुरावे सादर करत असतो. आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड या केसमध्ये एक साक्षीदार सुनीता काकडे ज्यांनी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी पुरवली होती तर त्यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. आता इतक्यातच ते भांडारकर वकील उठतात ना आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड त्या प्रतिमा किल्लेदारच्या खोट्या डेड बॉडीचा आणि ॲक्सिडेंटचा काय संबंध आहे. मिलॉर्ड हा प्रकार कोर्टाची दिशाभूल करण्याचा आहे असं तो नागराजचा वकील बोलत असतो. आता अर्जुन म्हणतो की प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी आणि तो अपघात यांचा थेट संबंध आहे मिलॉर्ड आणि तो कसा तो मी सांगेन. आता हे सगळं अर्जुन म्हणत असतो. प्रिया तर बापरे इतकी घाबरलेली असते ना की बस. आपल्याला आज जास्त काही प्रियावरती कॅमेरा दाखवलेला नाही पण थोडं प्रिया दाखवलेली आहे. आज अर्जुन म्हणत असतो की या सगळ्या व्यक्तीच्या मग एकच व्यक्ती आहे ती म्हणजे नागराज किल्लेदार म्हणून. या सगळ्या प्रकरणामागे नागराज किल्लेदारच आहे असं आता अर्जुन सांगत असतो. आणि आपण पाहतोय की पुढे अर्जुन म्हणतो की प्रतिमा किल्लेदार यांचा शोध थांबवण्यासाठी नागराज किल्लेदार यांनी त्यांची खोटी डेड बॉडीसुद्धा अरेंज केलेली होती. म्हणूनच मला नर्स सुनीता काकडे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी मिळेल असं अर्जुन म्हणतो. आता त्याला वकील लगेच जज साहेब परमिशनसुद्धा देतात. आणि आता अर्जुन म्हणतो की सुनीता काकडे यांना बोलवण्यात यावं म्हणून. आणि आपण पाहतोय की इकडे अर्जुन सतत मनातल्या मनात विचार करत असतो की महिपतने कबुली देण्याचा डिसिजन घेतला आहे का नाही, अजून चैतन्याचा मेसेज यायला हवा होता असं अर्जुन विचारच करत असतो. आणि आता आपण पाहतोय की इतक्यातच ती सुनीता काकडे जी आहे तर ती हजर होते. आता सुनीता काकडे आल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुमचं नाव आणि व्यवसाय सांगाल का. तर ती लगेचच हो म्हणते आणि म्हणते की माझं नाव सुनीता काकडे आहे. सध्या मी घरीच असते पण 2 वर्षापूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून होते. आता अर्जुन म्हणतो की सिटी हॉस्पिटल म्हणजे तेच ना, म्हणजे जिथून प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी मिळाली होती. आता ती सुनीता काकडे गप्पच बसते. आणि आता इथे बराच वेळ सगळ्यांचे चेहरे वगैरे दाखवलेले आहेत. प्रतिमा त्या काही घाबरत असतात. आज खूपच ना म्युझिकली दाखवलेलं आहे. आता अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की तुमच्या हॉस्पिटलमध्ये दिवसभरात किती डेड बॉडीज येत असतात. तर आता ही सुनीता काकडे म्हणते की बहुतेक 10 तरी येत असतात. अर्जुन म्हणतो की मग त्या दिवशी तुम्ही ती डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये न देता तर बाहेर इलिगली एका दुसऱ्याच व्यक्तीला दिलीत, हे खरं आहे का. तर ती सुनीता काकडे म्हणते की हो हे खरं आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा आता पुन्हा एकदा सगळ्यांचे चेहरेच दाखवलेले आहेत. सुनीता म्हणते की हो माझा नाईलाज होता, मला माहिती होतं की हे सगळं चुकीचं आहे पण मी हे सगळं काही पैशासाठी केलं होतं त्यावेळेस असं ती सुनीता काकडे तिचं स्टेटमेंट देते. तेव्हा अर्जुन
म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड म्हणून. आणि आता पुढे मग अर्जुन म्हणत असतो की मला सांगा तुम्ही ती डेड बॉडी कुणाला दिलीत म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ती सुनीता काकडे जी आहे ती डायरेक्टली नागराजकडेच बोट करून सांगते की हे बघा मी यांनाच दिली होती म्हणून. कारण नागराज तिथे आता समोर असतो ना, तर त्यालाच हे समोर उभेत ना त्यांनाच दिली असे ती सुनीता काकडे सांगते. आता नागराजचे वकील उठतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, दररोज 10-12 डेड बॉडी हँडल करणाऱ्या व्यक्तीला एक डेड बॉडी कोणाला दिली हे कसं काही लक्षात राहत असेल बरं. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन पुढे सांगतो की मिलॉर्ड कामासाठी 10-12 डेड बॉडी हँडल करणं आणि पैशासाठी इल्लिगली एखादी डेड बॉडी एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला देणं ही गोष्ट वेगळी आहे, हे लक्षात राहणारच ना. एम आय राईट असं म्हणतात. आता नागराजचे वकील म्हणतात की मिलॉर्ड सुनीता काकडे या जर 6-8 महिन्याने आपली नोकरी बदलतात, अनेक हॉस्पिटलमधून त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे, तर या बाईच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवायचा. आता असं ते नागराजचे वकील बोलत असतात. आणि आता आपण पाहतोय की नागराज आता हा अर्जुन जो आहे ना, तर तो लगेचच म्हणायला लागतो की पुरावा, ॲडव्होकेट भालेराव यांना परत पुरावाच हवा असेल ना, असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की ठीक आहे आहे पुरावा आहे माझ्याकडे म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो की मी सुनीता काकडे खरं बोलतात याचा पुरावा आहे माझ्याकडं. आणि आता बघा अर्जुन काय पुरावा सादर करतो ते. अर्जुन म्हणतो हे पेनड्राईव्ह मिलॉर्ड, या पेनड्राईव्हमधलं CCTV फुटेज कोर्टाने बघावी अशी मी विनंती करतो मिलॉर्ड. असं म्हणून अर्जुन आता तो पेनड्राईव्ह त्या जज साहेबांकडे देतो. आणि जज साहेबसुद्धा ते पेनड्राईव्ह जे आहे तर ते ओपन करतात. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड हे पेनड्राईव्ह त्या रात्रीच आहे ज्या रात्री प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी त्या हॉस्पिटलच्या बाहेर काढली गेलेली होती म्हणून, असं अर्जुन म्हणतो. आता ते CCTV फुटेज जे आहे ना तर ते प्ले केलं जातं, तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत असतं की एक डेड बॉडी जी आहे तर ती सुनीता काकडे स्ट्रेचरच्या एका बाजूला धरून घेत आहे आणि एका साईडला नागराज आहे. फक्त तिथे ना नागराज हा पाठमोरी झालेला आहे, त्यामुळे नागराजचा चेहरा काही त्या CCTV फुटेजमध्ये दिसत नसतो. आणि आता हा सीन सगळा कोर्टामध्ये दाखवलेला आहे. आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड हे CCTV फुटेज तुम्ही पाहिलेलं आहे, तर या फुटेजमध्ये 2 व्यक्ती आहेत सुनीता काकडे यांच्यासोबत दुसरी व्यक्ती जी आहे तर ती नागराज किल्लेदार आहे मिलॉर्ड. आणि नागराज इकडे लागला होतो ना मान हलवायला. आता बघा आता लगेच ते नागराजचे वकील जे आहेत ना तर ते उठून येतात ना आणि ते म्हणायला लागतात की अर्जुन थँक्यू म्हणून खाली बसतो. आणि आता ते वकील उठून येतात आणि ते लगेचच म्हणायला लागतात की मिलॉर्ड त्या CCTV फुटेजमध्ये अर्जुन सुभेदार हे विधान कशावरून करतायत की त्या फुटेजमध्ये माणसाचा चेहराही नीटनेटका दिसत नाही आहे, त्याच्याबद्दल काहीही नीट स्पष्ट कळत नाही आहे. कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही की ती व्यक्ती ही नागराज किल्लेदारच आहे म्हणून, असं आता ते भांडारकर सांगत असतात. आता लगेच प्रियाला बरं वाटतं आणि पुढे आपण पाहतो की ते वकील म्हणतात की सुनीता काकडे यांनी बेकायदेशीर काम केलं असेल, पण याबरोबर त्यांना त्यांच्या स्टाफने सुद्धा मदत केली असू शकते ना. कशावरून ते नागराज आहेत त्यांचा स्टाफ मेंबरसुद्धा तो असू शकतो ना. आणि म्हणतात की मला सुनीता काकडे यांना प्रश्न विचारण्याची परमिशन हवी. आता जज साहेब त्यांना परमिशन देतात. आता ते वकील बघा त्या सुनीता काकडे यांना विचारतात की सुनीता काकडे मला एक गोष्ट सांगा की माझ्या क्लायंटवरती हे आरोप तुम्ही का केले जात आहेत. तर ती सुनीता काकडे म्हणतात की हो वकील साहेब मी खरं बोलते, मला नागराज किल्लेदार यांनी ती डेड बॉडी देण्यासाठी खूप पैसे दिले होते, मग मी का खोटे बोलेन असं ती सुनीता काकडे म्हणते. मग ते वकील म्हणतात की मग कशावरून तुम्ही आता ही खोटी साक्ष देण्यासाठी कुणी तुम्हाला पैसे देत नसेल. आता असं म्हणल्यानंतर तर पुढे ते वकील म्हणतात की पैशासाठी तुम्ही काही कराल नाही का. ती सुनीता काकडे गप्पच बसते. आता ते वकील म्हणतात की मिलॉर्ड मी कोर्टाला अशी विनंती करतो की सुनीता काकडे यांची जी साक्ष आहे तर ती ग्राह्य धरली जाऊ नये म्हणून. आता जज साहेब सुद्धा ना ते लिहून घेतात. आपण इकडे पाहतोय की हा सचिन जो आहे तर तो एकसारखाच साक्षीला फोन करत असतो आणि साक्षीचा फोन स्विच ऑफच येत असतो. आता सचिन खूप वैतागतो ना, एवढे ट्राय करून सुद्धा साक्षीना घरी येते ना, साक्षीचा कुठेही फोन लागत असतो. आता सचिन आता पाणी वगैरे पितो इतक्यातच त्याला एक फोन येतो. आता सचिनला वाटते की चला कोणाचा तरी नंबर असेल म्हणून सचिन पटकन तो फोन उचलतो. तर इतक्यातच आपण पाहतोय की त्याला तो फोन आलेला असतो त्याच्या देणे करायचा. आता सचिन हॅलो म्हणले की तिकडून तो माणूस म्हणतो काय रे दीक्षित, माझे 5 लाख रुपये तू गेल्या 23 तारखेला देणार होतास ना, 23 तारीख आली आणि गेली, माझे पैसे कुठे आहेत. आता असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो की हां हो असं करायला लागतो आणि म्हणतो की ते पैसे मी तुला देणारच आहे, नका काळजी करू तुम्ही, नका टेन्शन घेऊ, मी देणारच आहे. तो माणूस म्हणतो की टेन्शन तर आता तुला मिळणार आहे, 10 दिवसात जर का माझे पैसे नाही ना दिले तर आता तुझे मी तुकडे तुकडे करीन, कळलं ना, चल फोन ठेव असं. आता म्हणून त्या सचिनला तो माणूस ओरडून फोन ठेवतो. आणि आता आपण पाहतोय की इतक्यातच पुन्हा सचिनला एक मेसेज येतो. तर तो मेसेज असतो अस्मिताचा आणि अस्मिताने लिहिलेला मेसेज
मेसेज सचिन वाचतो. कसा आहे सचिन, तुला भेटून खरंच खूप बरं वाटलं. आणि पुढे म्हणते की मी तुला किती मिस करते, कसं सांगू तुला. हे सगळा मेसेज जो आहे तो अस्मिताने सचिनला केलेला असतो. आता बघा हा सचिन डायरेक्ट आता सुभेदारांच्या घरीच जाणार आहे ते. आता सचिन सुद्धा तिला काहीतरी रिप्लाय करतो आणि बघा हा सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, शेवटी बायको ती बायकोच, नवऱ्याला सोडून कुठे जाईल ना, असा म्हणून सचिन स्वतःच्याच मनाशी हसत असतो. आता पुन्हा आपण पाहतोय कोर्टातला सीन. आता अर्जुन म्हणतो की नो मोर क्वेश्चन असं म्हणल्यानंतर सुनीता काकडे तिच्या जागेवरती जाऊन बसते. आता अर्जुन पुढे म्हणतो की त्या ट्रक कंपनीचा जो साईट मॅनेजर होता ना रमेश मोरे, तर त्याला मला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन द्यावी. आता इतक्यातच लगेच हे भांडारकर म्हणतात की मला त्या व्यक्तीची एकदा साक्ष झालेली आहे, पुन्हा त्याची साक्ष घेऊन या केसमध्ये आणखी तुम्ही काय आता सुधारणा करणार आहात. तर अर्जुन म्हणतो की ती त्यांची साक्ष ऐकल्याशिवाय कसं कळेल ना, त्यामुळे हॅव पेशन्स असं अर्जुन त्याला म्हणतो आणि त्या वकिलालाच खाली बसायला सांगतो. आता पुढे लगेच जज साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड म्हणून. आता त्या सचिन मोरेला साईट मॅनेजरला बोलवण्याची, रमेश मोरेला हजर होण्याची अनाऊन्समेंट केली जाते. आता पहा रमेश मोरे आता कटघऱ्यात आल्यानंतर अर्जुन म्हणतो की मिस्टर रमेश मोरे, तुम्ही म्हणाला होतात की त्या अपघातानंतर तुमची नोकरी गेली होती म्हणून. असं अर्जुन हा प्रश्न विचारतो आणि म्हणतो की नेमकं काय घडलं होतं हे तुम्ही प्लीज कोर्टाला सांगाल का. आता हा रमेश मोरे आठवून सगळं सांगतो की तो म्हणतो की मीच बाबू भेटलाय आणि ट्रकची व्यवस्था झाली असं मी फोन करून सांगितलं होतं. आता हे सगळं रमेश आठवतो आणि म्हणतो की मी माझ्या कामाचा भाग म्हणून नेहमीप्रमाणे तो ट्रक माझ्या क्लायंटला पुरवला होता, पण त्याच रात्री त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटसाठी मला जबाबदार धरण्यात आलं असं रमेश सगळं सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की कंपनीच्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं कारण ट्रकचं नुकसान झालं होतं ना म्हणून, आणि त्यानंतर काम मिळवण्यासाठी म्हणून मला खूप संघर्ष करावा लागला होता. आणि म्हणतो की तब्बल 4 वर्ष मला अजिबात नोकरी नव्हती, कोणतंही काम नव्हतं असं रमेश सांगत असतो. आणि रमेश मोरे नंतर म्हणतो की माझा आत्मविश्वास हा ढासळलेला होता आणि माझ्या घरची परिस्थितीसुद्धा आता बिकट झालेली होती या 4 वर्षांमध्ये असं रमेश मोरे सांगत असतो. आणि पुढे म्हणतो मग अर्जुन म्हणतो अरे पण तुमचा त्या अपघाताशी काही संबंध नव्हता, तरीही तुम्ही इतकं सगळं सहन का केलं म्हणून. तर रमेश मोरे म्हणतो कारण माझ्या जवळच्याच माणसांना अशी शंका होती की त्या ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून असं रमेश मोरे सांगत असतो. आता बघा रविराज वगैरे सगळं काही ऐकत असतात. रमेश मोरे म्हणतो की कारण ड्रायव्हर पळून गेला होता ना ॲक्सिडेंटच्या नंतर, म्हणून सगळ्यांनी ठरवलं की या ॲक्सिडेंटमध्ये माझाच काहीतरी संबंध आहे. आता असं सगळ्यांनीच ठरवल्यामुळं मला काही बोलताच येत नव्हतं. आता अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमची बाजू का नाही मांडली मग सगळ्यांच्या समोर म्हणून. आता रमेश मोरे सांगायला लागतं की मी माझी बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला होता त्यावेळेस, खूप प्रयत्न केला पण माझं कुणीसुद्धा ऐकून घेतलं नाही असं रमेश मोरे म्हणतो. पण माझी बाजू ऐकून घेतल्यानंतर सुद्धा मला माझं काम देण्यास कुणीच तयार नव्हतं. आता लगेच नागराजचे वकील म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या रमेश मोरेंचे दिनक्रम आणि यांची इतिहास जाणून घेण्याचा आपल्याला कोर्टाला काही इंटरेस्ट नाही आहे. आता अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट भालेराव, मी यांना साक्ष देण्यासाठीच बोलवलं आहे, तर आता आपण यांचं ऐकून घेऊयात ना असं अर्जुन म्हणत असतो. आणि बघा पुढे आता अर्जुन म्हणतो की जरा धीर धरावा लागेल हां भालेराव तुम्हाला, की पेशन्स नाव प्लीज असं अर्जुन म्हणतो. त्यावेळेस मग ते भालेराव खाली बसतात. हां आता इकडे प्रिया मनात म्हणते अर्जुन स्वतःला इतका हुशार वकील म्हणतोय पण आता तर तो स्वतःची केस कमकुवत करतोय असं प्रिया म्हणत असते. आता पुढे बघा आता अर्जुन म्हणत असतो की हां तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना की तुम्हाला नोकरी मिळत नव्हती, मग 4 वर्षानंतर तुम्हाला नोकरी मिळाली, पुढे काय झालं. तर रमेश म्हणतो की माझा एक जुना मित्र आहे, त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती संधी दिली म्हणून असं रमेश मोरे सांगत असतो. आता पुढे बघा पुढे आता हे सगळं ऐकून घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो हा तुमचा खूप जवळचा मित्र दिसतोय, म्हणजे 4 वर्षापर्यंत त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला होता. तर रमेश मोरे म्हणतो की हो, पण काही लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडला होता ना, आणि काही लोकांसोबत मी कॉन्टॅक्ट जोडला सुद्धा होता, म्हणजे अगदीच 3-4 लोकांसोबत मी कॉन्टॅक्टमध्ये होतो कारण मला काहीतरी काम मिळेल या अपेक्षेने मी खूप प्रयत्न करत होतो. लगेच अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो आणि म्हणतो की मिस्टर रमेश मोरे 3-4 जवळच्या लोकांच्या संपर्कात होता असं आता अर्जुन म्हणतो. आता अर्जुन पुढे म्हणतो की काळ बदलतो तसंच अर्जुन म्हणतो की मिस्टर रमेश मोरे 3-4 जवळच्या लोकांच्या संपर्कामध्ये होता, आणि अर्जुन म्हणतो की काळ बदलतो तसंच कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा बदलतात, आधी लँडलाईन मग पेजर आणि मग मोबाईल फोन. आता अर्जुनाचं एक करून सांगत असतो आणि मग म्हणतो रमेशकडे बघून एम आय राईट. तर रमेश म्हणतो हो. अर्जुन म्हणतो पण तुमची परिस्थिती अशी नव्हती की त्यावेळेस तुम्हाला महाग मोबाईल परवडला असता बरोबर ना, तर मग म्हणून
तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचे सगळे डिटेल्स एका डायरीमध्ये लिहून ठेवायचात. आय एम आय राईट? तर रमेश म्हणतो की हो. आता बघा अर्जुन मग लगेच म्हणतो की मिलॉर्ड, असं म्हणून तो त्याच्याजवळ असलेली एक डायरी काढतो आणि म्हणतो की मिलॉर्ड हे बघा, हीच ती डायरी आणि या डायरीमध्ये एक कॉन्टॅक्ट डिटेल मेन्शन आहे आणि ते कॉन्टॅक्ट डिटेल मेन्शनचं जे काही पेज आहे ना, तर ते आता अर्जुन ओपन करतो आणि आता ते अर्जुनने ओपन केल्यानंतर ते जज साहेबांना दाखवतो की त्याच्यावर ते लिहिलेलं आहे नागराज किल्लेदार म्हणून, असं कोर्टाच्या समोर ती डायरी दाखवतो. आता तिथे स्पष्ट नागराज किल्लेदार असं लिहिलेलं असतं ना, आणि त्याने हा नंबर त्यावेळेसच त्याने लिहून ठेवलेला होता आणि अर्जुन म्हणतो तुम्ही बघू शकता म्हणून तो आता कोर्टाला दाखवण्यासाठी सुद्धा देतो ती डायरी. आता कोर्टसुद्धा ती डायरी बघतात. अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड, पोलिसांनी रमेश मोरे यांचे डिटेल्स तपासण्यासाठी यांच्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी यांच्या जे आहेत ते इन्व्हेस्टिगेशनसाठी जप्त केल्या. त्यातच त्यांची ही डायरी मला मिळाली. तुम्ही बघू शकता मिलॉर्ड, त्यामध्ये नागराज किल्लेदार यांचा नंबर, मोबाईल नंबर जो आहे तर तो तारखेसहित तिथं मेन्शन केलेला आहे आणि हा खूप मोठा पुरावा आहे. आणि अर्जुन म्हणतो की मागच्या हिअरिंगमध्ये मिस्टर भालेराव मला म्हणाले होते की नागराज किल्लेदार आणि रमेश मोरे यांचा काहीही संबंध नाही, असं तर मला भालेराव म्हणाले होते. पण आता तर सिद्ध झालं की रमेशने त्याच वेळेस नागराजचा नंबर तर लिहून ठेवलेला होता आणि हे सगळं तुम्ही बघू शकता. आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मी तुम्हाला विनंती करतो की माझे हुशार मित्र ॲडव्होकेट भालेराव यांनी मला हे सांगावं की ॲक्सिडेंटच्या इतके दिवस आधीपासून नागराज किल्लेदार यांचा मोबाईल नंबर रमेश मोरे यांच्याकडे कसा आला तो. आता असा अर्जुनने प्रतिप्रश्न केल्यामुळे हा भालेराव थोडा चापसतो ना, पण तरीही बघा हा भालेराव अगदी नागराजसारखाच आहे. तो लगेचच उठून येतो आणि लगेचच बोलायला लागतो. तो म्हणतो की मिलॉर्ड, एखाद्याचा नंबर डायरीमध्ये असणे म्हणजे फक्त तोंड ओळख असू शकते ना, त्याचा अर्थ असा नाही होत की यावरून असा निष्कर्ष काढू नये की माझ्या शिलानी मॅनेजरला फोन करून ॲक्सिडेंट घडून आणला असेल म्हणून, असं भालेराव म्हणतात. अर्जुन म्हणतो की चला, म्हणजे आता भालेराव हे तर मान्य करतायत की नागराज आणि सचिन मोरे यांची अजिबातच ओळख नाही, इथपासून ते त्या दोघांची निदान तोंड ओळख तर आहे असं तर कबूल करतायत ना ॲडव्होकेट भालेराव, असं आता अर्जुन त्यांना म्हणायला लागतो. आता अर्जुन म्हणतो की पुढचं सत्यसुद्धा लवकरच बाहेर येईल आणि अर्जुन म्हणत असतो की मिलॉर्ड, नाही आता भालेराव म्हणतात की मिलॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्याच सुभेदारांना परत बोलवतायत आणि तेच प्रश्न पुन्हा विचारतायत, असं भालेराव आता जज साहेबांना सांगून त्यांनाच थोडंसं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नये यासाठी त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी कारण आहे, पण कोर्टाने या सगळ्याकडे लक्ष देऊ नये आणि मी पुन्हा एकदा कोर्टाला विनंती करतो की ही केस डिसमिस करण्यात यावी म्हणून, असं तो भालेराव म्हणत असतात. आता लगी प्रियाला आनंदच होतो ना, पण रविराजांना येतं टेन्शन, अरे ही केस जर डिसमिस झाली तर कसं काय म्हणून. आता रविराजन आलेलं असतं टेन्शन. आणि आता आपण पुढे पाहतोय की जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही नक्की काय सिद्ध करू इच्छिता. आता जज साहेब म्हणत असतात की तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल किंवा सबळ पुरावा असेल तर तो पुरावा द्या, नाही तर मी केस डिसमिस करीन म्हणून. आता असं जज साहेबांनी म्हणल्यानंतर अर्जुन थोडासा घाबरतो ना. प्रिया लागते हसायला. प्रियाला तर खूप मजा वाटत असते आणि सायलीला सुद्धा टेन्शन येतं खरं तर की आता काय होणार ते पुढे म्हणून. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड मला ना फक्त 5 मिनटं वेळ हवा आहे. आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे, प्रोसेस म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अर्जुनला अजूनही चैतन्याचा मेसेज आलेलाच नसतो की महिपत आहे का नाही म्हणून. अर्जुन पहिल्यांदा तर घड्याळ बघतो आणि लगेचच आपण पाहतोय की पुढे इथे आपण दुसरा सीन पाहतोय. इकडे अस्मिताला एक मेसेज येतो आणि पूर्णाजी म्हणत असतात नागराजने सगळ्या आरोपातून सुटण्याची तयारी ही केलीच असेल, पण मला खात्री आहे की अर्जुन कोर्टामध्ये तसं होऊ देणार नाही, असं आता पूर्णाजी म्हणत असतात. कल्पनाताई म्हणतात खरं तर मला ना आता नागराज भाऊजींचा विषयच नकोसा वाटतोय, पण जोपर्यंत अर्जुनची केस चालू आहे ना तोपर्यंत हा विषय आपल्या नशिबात हा विषय आहेच, असं कल्पनाताई म्हणतात. आता बघा इतक्यातच ही अस्मिता खुश झालेली असते. विमल म्हणत असते की अस्मिताताई तुम्हाला मी किती पोळ्या वाढू, तर अस्मिताचं लक्षच नसतं. कल्पनाताई म्हणतात अस्मिता जेवताना तो फोन बाजूला ठेव आणि लक्ष देऊन जेवण कर. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजी म्हणतात काय एवढं महत्त्वाचं आहे का त्या फोनमध्ये. आता अस्मिता विमलाच म्हणते तू वाढ ना म्हणून. इतक्यातच आपण पाहतो की पूर्णाजी म्हणून सचिन दारातच उभा राहतो ना. आता सचिनला बघितल्यानंतर सगळे तर शॉकच होतात. अस्मिताला तर खूपच आनंद होतो, ती लगेचच खुश होते आणि लगेच सगळेजण उठून उभा राहतात. लगेच अस्मिता सचिन म्हणून आनंदाने त्याच्याकडे बघते.
सचिन म्हणत असतो की मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे असं सगळ्यांच्या समोर म्हणतो आणि म्हणतो की प्लीज आज तरी मला घराबाहेर काढू नका असं सचिन दारामध्ये उभारून बोलत असतो. आता पुन्हा आजी आणि कल्पनाताईचा तर मूडच जातो. अस्मिता लगेच कोणी काही बोलत नाही हे बघितल्यानंतर लगेच अस्मिता म्हणते ये ना आतमध्ये, हे तुझंच घर आहे असं म्हणून स्वतःच लगेचच डायनिंग टेबलवरून उठून हॉलमध्ये येतेस. हा सचिनसुद्धा लगेच आतमध्ये येतो आणि अस्मिता लागते ना त्याच्याशी बोलायला. इतक्यातच कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघेही खूप चिडतात. आता लगेच सचिन अस्मी म्हणत असतो आणि तिच्यासाठी त्याने एक रेड कलरचा बुके आणलेला असतो आणि तो लगे बुके काय तिला देतो आणि म्हणतो की हे माझ्या ब्युटिफुल वाईफ अस्मितासाठी आहे म्हणून तो गुलाबाचा बुके काय तिच्या हातात देतो आणि हे सगळी नाटकं करायला लागतो सचिन. आणि लगेच अस्मिता म्हणते अरे हे किती छान आहे, आता फक्त मी नाही तर आता आपलं बाळही खुश होईल असं अस्मिता म्हणत असते सचिनला. आता कल्पनाताई म्हणतात अस्मिता काय चाललंय तुझं हे सगळं असं म्हणतात की आणि पुढे म्हणतात की सचिनने जे काही केलं हे तू सगळं विसरलीस का. आता अस्मिता बघा त्यांच्याकडेच बघायला लागते. खरं तर तिला आता सचिनसोबत जायचं असतं. आता तो सीन दाखवला आहे ज्यावेळेस सचिन आणि साक्षी दोघंही कसे एकत्र त्यांनी किस करताना पाहिलेलं असतं ना आणि त्यानंतर अर्जुनने कसं त्याला थोबाडीत दिलेलं असतं. हे सगळं सीन जे आहे तर ते अस्मिताला आठवत असतो आणि पुढे अस्मिताला हे आठवतं की आपल्यात कितीही भांडण झाली, माझ्याकडून कितीही चुका झाल्या तरीसुद्धा आपण नेहमी एकत्रच राहणार असं सचिन म्हणलेलं अस्मिताला आठवत असतं. आणि अस्मिता म्हणत असते की मम्मा पूर्णाजी आणि म्हणते की मला खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की काल मी सचिनलाच भेटायला गेले होते असं आता हे सांगते अस्मिता सांगते. आणि पुढे म्हणते की आणि जे काही घडले ना त्याबद्दल बोललो आम्ही. आणि पुढे म्हणते की सचिननी परत माझी माफी मागितली म्हणून. आता पूर्णाजींना तर कळतच नाही हिच्या पुढे काय बोलावं ते. अस्मिता म्हणते त्याने माफी मागितली म्हणूनच मला सचिनला आणि आमच्या नात्याला एक संधी द्यावीशी वाटते असं अस्मिता म्हणत असतात. हे पूर्णाजी आणि कल्पनाताईंना अजिबातच पटत नसतं. पूर्णाजी म्हणतात की तू पूर्ण विचार केलायस का अस्मिता, का फक्त समाज काय म्हणेल किंवा बापाशिवाय बाळाचं काय होईल याचा विचार करतेस. बापाशिवाय बाळाचं काय होईल याचा विचार करतेस का. हा माणूस तुझ्या आयुष्यामध्ये नसला तरीही तुझं बाळ सुखी आणि आनंदीच राहील ही आमची जबाबदारी आहे असं आता पूर्णाजी ठामपणे सांगतात. तर अस्मिता म्हणते तरीसुद्धा बाळाला त्याचे वडील त्याच्यासोबत हवेत म्हणून. आता पूर्णाजीला काही पटत नसते अजिबातच. पण पूर्णाजी म्हणतात की पण कशावरून हा तुला परत फसवणार नाही याची काय गॅरंटी. कल्पनाताई म्हणतात अगं जो माणूस इथे तिथे लक्ष देतो ना तर तो कधीच बदलत नाही. आणि पूर्णाजी म्हणतात की अस्मिता तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर काही काळ हा नीट वागेल सुद्धा, पण परत जर का त्याच मार्गाने गेला तर काय करणार आहेस. तर सचिन म्हणतो पूर्णाजी मी अस्मिता सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे बघणार सुद्धा नाही, आय प्रॉमिस असं आता सचिन बोलायला लागतो. आणि अस्मिता सुद्धा म्हणते की मम्मा आता त्या दोघींच्या जवळ येते आणि लगेचच म्हणायला लागते की आजी माणूस चुकतोच ग आणि माणूस चुकला पण ती चूक तो परत करेल असं तर नाही आहे ना ग असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि माझा निर्णय झाला आहे म्हणून. आता अस्मिताने तिचा निर्णय सांगून टाकला आणि अस्मिता पुढे म्हणते की आणि सचिन जर का चुकला तर त्याची फळं भोगायला मी तयार आहे. आणि बघा हिला खूपच चांगली फळं भोगावी लागणार आहेत. सचिन पुढे म्हणतो की मम्मा पूर्णाजी मी तुम्हा सगळ्यांना मनापासून वचन देतो की मी यापुढे अस्मिताला त्रास होईल असं कधीच वागणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो. मला माझी चूक समजली पण प्लीज पण माझं नातं संपेल एवढी मोठी शिक्षा तुम्ही प्लीज मला देऊ नकात असं सचिन म्हणतो. आता कल्पनाताई म्हणतात की तू इथे नव्हतास ना तर तेच बरं होतं, निदान अस्मिता तुला विसरण्याचा तरी प्रयत्न करत होती. आता आता असं कल्पनाताई म्हणल्यानंतर सचिन म्हणतो की तुम्हाला मी इथं तुमच्या नजरेसमोर नको आहे ना, ठीक आहे इथून पुढे मी तुमच्या परवानगीशिवाय या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकणार नाही. आणि म्हणतो की मला फक्त माझ्या बायकोबरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा होता पण ते काही मला जमलंच नाही, म्हणजे ते शक्यच झालं नाही, ते राहिलं होतं म्हणून मी आज ही सरप्राईज मी तिच्यासाठी प्लॅन केलं होतं असं सचिन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की पण ठीक आहे जर का तुमची इच्छाच नसेल तर मग मी परत इथे या घरामध्ये परत कधीच येणार नाही. आता अस्मिताला वाईट वाटायला लागतं ना की लगेच सचिन म्हणतो की येतो मी म्हणून. आणि आता सचिन येतो मी म्हणल्यानंतर पाठ वळून जायला लागतो. इतक्यातच पाठीमागून अस्मिता हाक देते आणि म्हणते की थांब सचिन म्हणून. आता थांब सचिन असं म्हणल्यानंतर इकडे बघा इकडे सचिन हसायला लागलेला असतो आणि अस्मिता म्हणते की मी जो निर्णय घेतलाय तो आता कोणीही नाही बदलू शकत. आता अस्मिताने म्हणल्यानंतर अस्मिता पुढे म्हणत असते की यापुढे आपला संसार खूप सुखाचा होणार म्हणून. आता कल्पनाताई म्हणायला लागतात अगं तर पूर्णाजी तिला अडवतात आणि म्हणतात की थांब जरा म्हणून. आणि अस्मिता म्हणत असते अगदी पूर्वीसारखा आपण आपला संसार करू म्हणून. आता याच्यामध्ये पूर्णाजी बोलतात ना कल्पनाताईला त्या काही बोलू देतात. आणि आता आपण पाहतो की सचिन लगेचच पाठमोरा झालेला असतो. तो लगेच अस्मिताकडे तोंड करून म्हणजे अस्मिताकडे बघायला लागतो आणि लगेचच स्माईल करतो अस्मिताकडे बघून.
आता पण इकडे पुन्हा कोर्टातलं सीन पाहतोय. आता नागराजचे जे वकील आहेत ना भालेराव, तर ते म्हणतात की मिलॉर्ड, तुम्ही नागराज किल्लेदार यांना निर्दोष मुक्त करून सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाची पुन्हा तारीख मागितली आणि परत त्याच साक्षीदारांना बोलावलं अर्जुन सुभेदार यांनी. आणि आता यानंतर जर का त्यांच्याकडे नवीन साक्षीदार नसतील तर कोर्टाचं हे कामकाज इथे संपवलं जावं अशी मी त्यांना विनंती करतो, असं तो भालेराव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि अर्जुन सुभेदार यांना ताकीद दिली जावी की त्यांनी ही केस पुन्हा ओपन करू नये आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नये म्हणून. आता असं भालेराव जो आहे तर की आर्ग्युमेंट करतात ना, आणि अर्जुन अजूनही फोनकडेच लक्ष असतो की चैतन्याचा काही मेसेज येतोय का नाही ते, कारण त्यांनी चैतन्याला बाहेर महिपतपाशी ठेवलेलं असतं ना म्हणून. आता आपण पाहतोय की आता अर्जुन सुभेदार म्हणतात की मिलॉर्ड, माझ्याकडे अजून एक साक्षीदार आहे, मला महिपत शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता प्रिया आणि सायली यांना तर वाटतं अरे हे असं काय बोलतायत म्हणून, कारण त्यांना माहिती असतं की महिपत काही बोलणार नाही म्हणून. आता भालेराव म्हणतात की परत आधीच साक्षीदार बोलवताय तुम्ही माय लॉर्ड, मी कोर्टात सांगितलं ना आत्ताच, कोर्टामध्ये एकही शब्द न बोललेल्या माणसाला परत बोलवलं जात आहे, त्याचा चेहरा अजून किती वेळ बघायचा आम्ही, असं ते भालेराव म्हणत असतात. आणि आता आपण पाहतोय की पुढे रविराज मनामध्ये विचार करत असतात की अर्जुनचा पुढचा प्लॅन नेमका काय आहे. महिपत कोऑपरेट करणार नाही हे माहिती आहे, तरी सुद्धा परत त्याला अर्जुन का बोलवतोय कोर्टरूममध्ये, असं रविराज विचार करत असतात. आणि आता प्रिया लागते हसायला. जयसाहेब म्हणतात मिस्टर अर्जुन सुभेदार, जर का साक्षीदार हा बोलणार असेल तर त्याला इथे बोलवता येईल, असं जयसाहेब म्हणतात. आणि अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, साक्षीदार आधी जरी येऊन गेलेला असेल तर त्याची साक्ष आता नवीन असू शकते मिलॉर्ड. आता जयसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, या आजपर्यंत तुम्ही या केसमध्ये एकही सबळ पुरावा सादर करू शकलेला नाहीत आणि आता मी कोर्टाचा जास्त वेळ वाया घालवू शकत नाही, असं जयसाहेब म्हणतात. आणि म्हणतात की मी निर्णय देत आहे की लगेच अर्जुन म्हणतो मिलॉर्ड प्लीज, ही मी तुम्हाला शेवटची विनंती करतोय मिलॉर्ड, प्लीज असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की मला महिपत शिकरे यांना साक्षीसाठी इथं बोलवण्याची परमिशन द्यावी, या केससाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे मिलॉर्ड, आय रिक्वेस्ट यू मिलॉर्ड प्लीज, असं अर्जुन म्हणायला लागतो जयसाहेबांच्या समोर. आता जयसाहेबांचा सुद्धा नाईलाज होतो ना, कारण अर्जुन खरंच खूपच रिक्वेस्ट करत असतो की प्लीज मला परमिशन द्या की मला महिपत शिकरेला इथं बोलवायचं आहे म्हणून. आता बघा, आता फायनली जयसाहेब म्हणतात की ठीक आहे, पण ही शेवटची संधी असेल हां तुमच्यासाठी म्हणून. आता अर्जुन हो म्हणतो. आणि पुढे जयसाहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात म्हणून मी तुम्हाला ही शेवटची संधी देतोय म्हणून. अर्जुन लगेचच म्हणतो की थँक्यू मिलॉर्ड, असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेच म्हणतो रमेशला की तुम्ही जाऊ शकता म्हणून. आता रमेश गेल्यानंतर ते महिपत शिकरे हजर हो अशी काही ती अनाऊन्समेंट केली जाते. आणि आपण पाहतोय की महिपत शिकरे आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो. आपण पाहतोय की आता महिपत शिकरे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो. आता चैतन्य सुद्धा तिथं आलेलाच असतो. आता अर्जुन जातो ना महिपतकडे आणि म्हणतो की महिपत शिकरे, मला एक गोष्ट सांगा तुम्ही की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का. तर आता बघा, हा महिपतची सेम तीच नजर असते अजूनही, तो अर्जुनकडे त्याच नजरेने आणि तसाच बघत असतो. प्रियाला तर खात्री असते की महिपत काही बोलणारच नाही म्हणून, कारण यांनी महिपतला आधीच धमकी दिलेली असते ना साक्षीच्या जीवाची, त्यामुळे नागराज पण शुअर असतो, म्हणजे कॉन्फिडंट दाखवलेला आहे नागराज आणि प्रिया की महिपत काही बोलणारच नाही म्हणून. आता अर्जुन महिपतकडे बघतो आणि म्हणतो की विचार करा महिपत शिकरे, तुम्ही आज इथे कोर्टामध्ये जर का काही बोलला तर ते तुमच्याच फायद्याचं ठरू शकतं, असं अर्जुनने म्हणल्यानंतर महिपतला बरोबर कळत असते की अर्जुन कशाबद्दल आणि कुठल्या फायद्याबद्दल बोलतोय ते. आता असं म्हणल्यानंतर प्रिया लागत असते हसायला सततच. आणि महिपतला आठवतं, रविराज किल्लेदारांच्या अपघातासाठी तुला नागराज किल्लेदारांनी सुपारी दिली होती, हे तू कोर्टामध्ये बोलून टाक, आणि जर का तो हे बोलून टाकलं तरच मी आणि फक्त तरच मी साक्षी जेलच्या बाहेर राहिली याचा मी विचार करेन, असं अर्जुनने दिलेली धमकी आणि ते डील जे आहे तर ते महिपतला आठवतं. आणि अर्जुन म्हणतो की बोलणार आहात का म्हणून, तरी ही महिपत काहीच बोलत नाही. आणि आपल्याला असं दाखवलेलं आहे की तरी ही महिपत गप्प बसलाय कोर्टामध्ये, एकदम शांतता वातावरण असते आणि सगळ्यांचं लक्ष महिपतकडे असतं की महिपत आता काही बोलतो का. पण ठरलं तर मग आजचा हा भाग कितीच संपतो. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय की या नागराजला जे आहे तर ते पोलीस घेऊन जात असतात आणि नागराज म्हणत असतो की फार ओढू नका अर्जुन सायली, तुम्हाला वाटते की तुम्ही मला तुरुंगात डांबवून तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फार मोठ्या सत्यापर्यंत पोचलायत म्हणून, पण हा तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज आहे म्हणून. आणि म्हणतो की तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय, पण ते मी सत्य सांगणार नाही आहे, मी वाट बघणार आहे तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा, असं नागराज आता अर्जुनलाच प्रॉपर धमकी देतो ना. आणि सगळ्याला कळतच नाही की असं कोणतं सत्य आहे म्हणून, आणि सगळेजण नाही बघतच राहतात नागराजकडे आणि नागराजला पोलीस घेऊन जातात.
प्रेक्षकांनो उद्याचा भाग ना ठरलं तर मगचा खरंच खूप जबरदस्त होणार आहे. आणि हो, माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी आणि अर्धा तासाच्या प्रत्येक व्हिडिओसाठी आणि या सगळ्या डायलॉगसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. टेक केअर. बाय बाय.